नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्याला आपण आयोगाने विचारलेले प्रश्न पाहत आहोत. याचं एक क्विक रिव्हिजन पाहणार आहोत. पंचवार्षिक योजना 1 ते 12 योजना आपल्या भारतात राबवल्या गेल्या. त्यानंतर नीती आयोगाला या सर्व योजनेवर फिरून फिरून आयोगाने कसे प्रश्न विचारले ते आपण पाहूया. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. 10व्या पंचवार्षिक योजनेनुसार भारतातील खालीलपैकी डॅश राज्यामध्ये 100% खेडे विद्युतीकरण झालेले नाही. आता 100% खेडे विद्युतीकरण झाले नाही 10व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यानचा हा प्रश्न आहे. 2024ला विचारला आहे. तर विद्युतीकरण न झालेले राज्य पाहायला गेलं तर ते आहेत राजस्थान, मध्य प्रदेश आणि आसाम आणि ओरिसा. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 2. भारत सरकारने एकूण खर्चाच्या तुलनेत शेती आणि शेतीपूरक खर्चावर केलेला खर्च पंचवार्षिक योजनेनुसार चढत्या क्रमाने लावा. म्हणजे आपल्याला असं विचारलं या प्रश्नामध्ये शेतीवर किंवा शेत जमिनीवर जे काही योजना राबवतात त्या योजनेच्या म्हणजे कुठल्या कुठल्या योजनेने कसा कसा खर्च केलेला आहे यावर. तर चढत्या क्रमानं म्हणजे सगळ्यात कमीकडून जास्तकडे. तर 12व्या पंचवार्षिक योजनेत कमी केला होता. त्यानंतर 7व्या पंचवार्षिक त्याच्यापेक्षा थोडा जास्त आणि 4थ्या पंचवार्षिक योजनेत थोडा त्याच्यापेक्षा जास्त आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेत बऱ्यापैकी शेतीवर खर्च केलेला होता. कारण आपल्या अर्थव्यवस्थेत अन्नाची भरपूर प्रमाणात कमी होती, म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेत शेतीवर मुख्य भर देण्यात आलेला होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 3. खालील विधाने विचारात घ्या. आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस भारताचे बेरोजगारीचे प्रमाण एकूण कर्त्या लोकसंख्येच्या 2.9% होते. एकदम बरोबर आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2.9% बेरोजगारीचं एवढं प्रमाण होतं. ही गोष्ट लक्षातच ठेवायची. त्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस भारतातील बेरोजगारीचे प्रमाण 3.6% एवढं झालं. हे पण एकदम बरोबर आहे. आणि तिसरं म्हणजे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस भारतातील बेरोजगारीचे प्रमाण 4.5 होतं. हे सुद्धा बरोबर आहे. कारण तिसरी पंचवार्षिक योजनेमध्ये चीनचं युद्ध, बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे खिळखिळी बनली आणि रोजगाराच्या संधी एकदम कमी झाल्या. त्यामुळं बेरोजगारीचे प्रमाण 4.5% एवढे झाले होते. म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 अ, ब, क चारही विधाने बरोबर. आता ही जी काही मी प्रश्न घेत आहे ती वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न आहेत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. प्रश्न क्रमांक 4. 5व्या पंचवार्षिक योजनेची मुख्य उद्दिष्टे कोणती होती? आता 5वी पंचवार्षिक योजना म्हटलं की दारिद्र्य निर्मूलन आणि स्वयंनिर्भरता प्राप्त करणे ही 2 उद्दिष्टे आपल्या डोळ्याच्या समोर येतात. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल अ आणि ब. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि ब. यानंतर प्रश्न क्रमांक 5. 10व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत खर्चाच्या 22.8% वाटपासह डॅश क्षेत्र हे दुसऱ्या क्रमांकावर होते. तर ते सामाजिक क्षेत्र होते जे की दुसऱ्या क्रमांकावर 22.8% एवढं त्याच्यात वाटपाचं क्षेत्र होतं. मग गाभा क्षेत्र कुठलं आहे 10व्या पंचवार्षिक योजनेचं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण यावर सुद्धा एक वेळा नाही तर अनेक वेळा प्रश्न विचारून झालेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 6. 4थ्या पंचवार्षिक योजनेत डॅशवर विशेष भर देण्यात आला होता. तर 4थ्या पंचवार्षिक योजनेत स्थैर्यासह विकास यावर विशेष भर देण्यात आलेला होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीमध्ये महालनोबिस प्रतिमान डॅश यावर भर दिला. आता दुसरी पंचवार्षिक योजना म्हटलं की भांडवली वस्तू आणि गुंतवणुकीच्या वस्तू म्हणजेच उद्योग क्षेत्रावर
जास्त भर देण्यात आला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत. पहिल्या पंचवार्षिक योजनेत शेतीवर आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत उद्योग. म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 4 भांडवली वस्तू आणि गुंतवणूक वस्तू यावर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत आखणीमध्ये माल नोबीस प्रतिमानाने भर दिलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 8 10व्या योजनेत कोणत्या बाबी साध्य करणे शक्य झाले नाही. आता 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्याची पातळी कमी करणं त्याचबरोबर बेरोजगार पातळी कमी करणं ह्या 2 गोष्टी काही शक्य झाल्या नाहीत. म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 2 अ आणि ब. यानंतर प्रश्न क्रमांक 9 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय आहे. तर 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा 1992 ते 97 आहे. कारण यामध्ये 2 वेळा सुट्टी पडली होती, त्यामुळे आपला हा कालखंड जो की 51 ते 56 असा जो होता तो बिघडून 92 ते 97 असा झालेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल पर्याय क्रमांक 3 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1992 ते 97 असा होता. यानंतर प्रश्न क्रमांक 10 पहिल्या पंचवार्षिक योजनेत डॅश डॅशसाठी सर्वाधिक वाटप करण्यात आले होते. आता मी पहिली पंचवार्षिक योजना तुम्हाला कशावर भर देण्यात आलेला होता म्हणून सांगितलं, तर शेतीवर. मग शेतीचा या प्रश्नामध्ये शेतीमधल्या कुठल्या गोष्टी आहेत, तर ते आहे जलसिंचन आणि पूर नियंत्रण. मग म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जलसिंचन व पूर नियंत्रण यास सर्वाधिक वाटप करण्यात आले. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 11 भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर डॅश डॅश योजनेत सर्वात कमी होता. तर तिसरी पंचवार्षिक योजना, कारण या योजनेमध्ये दुष्काळ पडला, युद्ध झाले, बऱ्याच गोष्टी अशा घडल्या की ज्यामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर हा खूपच कमी राहिला. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 12 5व्या पंचवार्षिक योजनेचा प्रमुख उद्देश डॅश डॅश हा होता. आता 5वी पंचवार्षिक योजना म्हटलं की सामाजिक न्यायासह वाढ हा आपल्याला उद्देश लक्षात येतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 13 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पुढीलपैकी कोणत्या उद्दिष्टावर भर देण्यात आला. तर 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये रोजगार निर्मिती, आरोग्याच्या सुविधा आणि लोकसंख्या वृद्धीमध्ये घट करण्याच्या वेगवेगळे असे उद्देश 8व्या पंचवार्षिक योजनेत होते. म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल अ, ब, क म्हणजे वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 14 11व्या पंचवार्षिक योजनेत पुढीलपैकी कोणत्या उद्दिष्टांना प्राधान्य देण्यात आलेले होते. 11वी पंचवार्षिक योजना म्हणलं की सर्वसमावेशक वृत्ती. 11व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं, कारण सर्वसमावेशक वृत्ती ही 11व्या पंचवार्षिक योजनेचं मुख्य प्राधान्य क्षेत्र आहे आणि 12व्या पंचवार्षिक योजनेत समावेशक अधिक वृद्धी असं ह्याच रिलेटेड टायटल आहे. त्यामुळं हे दोन्ही टायटल व्यवस्थित करून जायचे परीक्षेत. यावर प्रश्न आलेला आपला चुकला नाही पाहिजे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क फक्त. यानंतर प्रश्न क्रमांक 15 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता. तर 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी स्ट्रेट फॉरवर्ड आहे 2002 ते 2007 हा होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 16 भौतिक साधनासोबतच सांस्कृतिक पातळी उंचावणे हे खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचं उद्दिष्ट होतं. गांधी वृत्ती प्रतिमान जे होतं, ज्यामध्ये खेड्याकडे चला किंवा खेड्यात कुटीर उद्योगाचा आपण जास्तीत जास्त प्रगती केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या गांधी वृत्ती प्रतिमानात होत्या आणि त्यामध्ये भौतिक साधनासोबतच सांस्कृतिक पातळी उंचवणं ही सुद्धा उद्दिष्ट होतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गांधीजी वृत्ती प्रतिमान.
यानंतर प्रश्न क्रमांक 17. रूरकेला, भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले? तर ती होती दुसरी पंचवार्षिक योजना. 2, 4, 6 हे आकडे लक्षात ठेवायचे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये रूरकेला, भिलाई, दुर्गापूर हे 3 लोहपोलाद उद्योग स्थापन झाले. तर चौथ्या आणि 6व्या योजनेत कुठले लोहपोलाद उद्योग स्थापन झाले ते तुम्ही मला सांगा. रूरकेला हा जर्मनीच्या मदतीने स्थापन केलेला लोहपोलाद उद्योग होता. तर भिलाई रशियाच्या मदतीने आणि ब्रिटन दुर्गापूरच्या मदतीने स्थापन केलेला लोहपोलाद उद्योग. यानंतर प्रश्न क्रमांक 18. भारतात डॅश या योजनेने समावेशक वृद्धीचा पाया घातला? तर ती होती 11वी पंचवार्षिक योजना. मी सांगितलं ना तुम्हाला, वेगवेगळ्या पद्धतीने एकच प्रश्न विचारले जातात. त्यामुळं हे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात हे लक्षात ठेवायचं आणि प्रश्न टॅकल करायचे. यानंतर प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे 1965 मध्ये भारताच्या पंचवार्षिक योजनेमध्ये तात्पुरता खंड पडलेला होता? आता कोणते कोणते कारणं होते हे सुद्धा आपल्याला विचारलेलं आहे. 1965ला भारत-पाक युद्ध झालं, त्यानंतर सततची 2 वर्ष दुष्काळ पडला, रुपयाचे अवमूल्यन करावं लागलं आपल्याला आणि किंमत पातळीमधील वाढ ह्या चारही गोष्टी कारणीभूत ठरल्या 1965ला आपल्या योजनेचा कालावधी तात्पुरता बंद करण्यासाठी. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. यानंतर प्रश्न क्रमांक 20. या पंचवार्षिक योजनेत कृषी विकासाधिष्ठित वृद्धी व्यूहरचनेला स्वीकार केला गेला. आता 7वी पंचवार्षिक योजना जी होती ज्यामध्ये कृषी विकासा सदृश व्यूहरचना करण्यात आलेली होती. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7वी पंचवार्षिक योजना. यानंतर प्रश्न क्रमांक 21. पहिल्या पंचवार्षिक योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? मी तुम्हाला पहिल्या पंचवार्षिक योजनेचं मुख्य उद्दिष्ट सांगितलेलं होतं, तरी पण परत एकदा सांगते. शेती आणि पायाभूत सुविधांचा विकास करणं हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचं मुख्य उद्दिष्ट होतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर आपल्याला जोड्या जुळवा असा प्रश्न विचारलेला आहे. आता दुसरी पंचवार्षिक योजना म्हटलं की आपल्याला काय येते? महालनोबिस प्रतिमान. यामध्ये कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 3 आहे महालनोबिस प्रतिमान. चौथी पंचवार्षिक योजना, या योजनेत कुटुंब नियोजन कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरुवात झाली. बघा आता आपण किती लवकर कुटुंब नियोजनाच्या प्रक्रियेकडे वळलेलो होतो, ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची. ती चौथ्या पंचवार्षिक योजनेत झालेली होती. त्यानंतर 5व्या पंचवार्षिक योजनेत गरिबी हटाओ हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं. यानंतर 11वी पंचवार्षिक योजना ही अधिक वेगवान आणि सर्वसमावेशक वृद्धीकडे वाटचाल असं होतं याचं शीर्षक. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की 3, 1, 4 आणि 3 असं या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत अन्न, काम व उत्पादकता यावर भर देण्यात आला? ती होती 7वी पंचवार्षिक योजना, ज्यामध्ये अन्न, काम आणि उत्पादकता यावर भर देण्यात आलेला होता. आता मला एक लक्षात गोष्ट येऊन जाईल की 7वी, 10वी, 11वी, 12वी या 8वी याच पंचवार्षिक योजनांवर फिरून प्रश्न विचारले जातात. म्हणून आपण या साऱ्या पंचवार्षिक योजना आणि हे सारे प्रश्न करायचे म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क भेटतील. यानंतर प्रश्न क्रमांक 24. 10व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान खालीलपैकी कोणते राज्य देशांतर्गत उत्पादनात सर्वाधिक वृद्धी दर दर्शवित होते? तर ते राज्य नव्हते, तर ते केंद्रशासित प्रदेश दिल्ली हे होतं. दिल्लीने 10व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान सर्वाधिक वृद्धी दर्शवलेली होती. यानंतर प्रश्न क्रमांक 25.
24 एप्रिल 1993 रोजी कोणत्या घटनादुरुस्तीला मंजुरी देण्यात आली? आता हा प्रश्न हॅशटॅग झालेला आहे, कारण मंजुरी नाही तर ते लागू केलेला दिनांक होता म्हणून. यानंतर प्रश्न क्रमांक 26, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीच्या वेळी डॅश डॅश यांनी वेतन वस्तू प्रतिमान वर भर दिला होता. आता दुसरी पंचवार्षिक योजना म्हटलं की महालनोबिस प्रतिमान तर आठवतेच आपल्याला, पण त्या आखणीच्या वेळी CN वकील आणि PR ब्रह्मानंद यांनी सुद्धा वेतन वस्तू प्रतिमान घ्यावं असा भर दिलेला होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 27, नवव्या योजनेत डॅश डॅशवर भर देण्यात आला. आता नववी योजना म्हटलं की सामाजिक न्याय आणि समतेसह वृद्धी या गोष्टीवर भर देण्यात आलेला होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे ड म्हणजे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 28, हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण मी तरी मानते, कारण हा प्रश्न 2021 मध्ये नीती आयोगावर विचारलेला प्रश्न आहे. त्यामुळं यानंतरच्या काळामध्ये नीती आयोगाने जे काही काम केलेलं आहे पंचवार्षिक योजनेबद्दल त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 28, नीती आयोगाच्या 2017 ते 20 या त्रैवार्षिक आराखड्याची ही उद्दिष्टे आहेत. आता 3 वर्षाच्या आराखड्याची कुठली उद्दिष्ट आहे? तर पहिलं उद्दिष्ट होतं सन 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणं. त्यानंतर सन 2022 पर्यंत प्रत्येक घरात वीज पुरवठा करणं, हे 2 उद्दिष्ट ठेवून ही 3 वर्षाची योजना राबवलेली होती. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 4 अ आणि ब बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 29, 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत देखरेख मोजमाप करता येण्याजोगे 27 लक्षाचे उद्दिष्ट किती मुख्य गटात विभागणी केली होती? 27 लक्ष होतं आणि 6 गटामध्ये हे 27 लक्ष डिवाइड केले होते 11व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6 गटामध्ये 11व्या पंचवार्षिक योजनेत 27 लक्ष विभागित केले होते किंवा विभाजन केलेलं होतं. यानंतर प्रश्न क्रमांक 30, सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या बाबतीत पुढील विधाने विचारात घ्या. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या अप्रेच पेपरमध्ये असे म्हटले आहे की भारतामध्ये 1017 सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प आहेत आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पाच्या संख्येच्या बाबत भारत 2020 मध्ये चीननंतर दुसरा क्रमांक आहे. तर ही दोन्ही विधाने एकदम बरोबर आहेत. म्हणजे आपल्याला योग्य पण विचारले. या प्रश्नाचं असं उत्तर सांगता येईल की पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही एकदम बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 31, भारताच्या 11व्या पंचवार्षिक योजनेच्या पहिल्या वर्षात म्हणजेच 2007 ते 8 औद्योगिक वृद्धी दर किती राहिलेला आहे? तर तो आहे 8.5% आणि 2006-07 या काळामध्ये सर्वाधिक वृद्धी दर राहिला. त्यानंतर 7-8 या काळामध्ये 4.5% एवढा विकासाचा दर राहिलेला आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 8.5. यानंतर प्रश्न क्रमांक 32, कृषी यांत्रिकीकरण सबमिशन म्हणजेच SWAM हे कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सादर केलं? तर ते 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण सबमिशन सादर केलेलं होतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 12वी पंचवार्षिक योजना.